नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। भेंडीच्या भाजीचे प्रकार तर आपण पाहिलेच आहे, पण अशी कुरकुरीत भेंडी कधी केली आहे का? केली नसेल तर आज आपण कुरकुरीत भेंडी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतली आहे। ही भेंडी अगदी फ्रेश आहे। तुम्हाला किती प्रमाणामध्ये कुरकुरीत भेंडी करायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही भेंडी घेऊ शकता। मी भेंडी स्वच्छ धुवून आणि कापडाने व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहे। ही भेंडी अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि कुरकुरीत होते। आता आपण भेंडी कापून घेऊया। दोघं साइडने थोडी थोडी कापून घ्यायची भेंडी आणि लांब काप करायचे, पातळ काप करायचे, जास्त जाड करायचे नाही। जास्त लांब असली तर भेंडी कढईमध्ये तळताना व्यवस्थित तळली जात नसेल तर दोन भाग करून घ्यायचे भेंडीचे आणि मग कापायची। बघा, आपण सगळी भेंडी कापून घेतलेली आहे। भेंडीतल्या जेवढ्या बिया काढता येतील तेवढ्या काढून घ्यायच्या। बघा, अशा प्रकारे भेंडी व्यवस्थित चोळली की लगेच बिया खाली पडतात, जास्त काढायची गरज पडत नाही। थोड्याफार राहिल्या तरीही चालेल। आता अशा प्रकारे आपण जेवढ्या बिया काढता आल्या तेवढ्या काढून घेऊया। बघा, बिया दिसत असेल तुम्हाला, मी चोळून घेतलेली आहे। एवढ्या बिया निघालेल्या आहे भेंडीमध्ये। भेंडी बाउलमध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया। मिरची पावडर, मी छोटा 1.5 चमचा मिरची पावडर घेतली आहे। तुम्हाला तिखट फिकं किती हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही मिरची पावडर घेऊ शकता। पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण जे मसाले टाकलेले आहे ते मसाले भेंडीला लागतील। बघा, आपण जशी जशी भेंडी चोळत आहे तशी तशा त्यामधल्या बिया निघत आहे। आता आपण त्यामध्ये लिंबू पिळूया। मी अर्धी फोड लिंबाची घेतली आहे। तुम्हाला लिंबू टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरीही चालेल। लिंबाचा रस टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकूया। बेसन पीठ जास्त टाकायचं नाही। मी 2 पोहे खायचे चमचे बेसन पीठ टाकलं आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पीठ टाकलं आहे। आपल्याला जर लागलं की बेसन पीठ कमी आहे तर थोडं टाकायचं, नाहीतर एवढंही बस होते। आता पोहे खायचा 1 चमचा पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पीठ व्यवस्थित भेंडीला लागेल म्हणून थोडंसंच पाणी टाकायचं, 1 चमचा, जास्त टाकायचं नाही। अगदी कोरडी कोरडीची भेंडी ठेवायची आहे आपल्याला। बघा, छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आपण जर जास्त पाणी टाकलं तर त्याचे गोडे गोडे होतात, मोकळी मोकळी भेंडी होत नाही, म्हणून जास्त पाणी टाकायचं नाही। मी तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलं आहे। तेल तापवताना पसरट पॅन घ्यायचा म्हणजे व्यवस्थित भेंडी फ्राय होते, मोकळी मोकळी। आता आपण त्यामध्ये एक एक करून भेंडी जेवढी मावेल तेवढी टाकून घेऊया। तेल तापून घ्यायचं आणि मंद आचेवर भेंडी तळायची, म्हणजे आतपर्यंत कुरकुरीत भेंडी तळली जाते। बघा, एका बाजूने तळून झालेली आहे, आपण परतून घेऊया। अधूनमधून परतवत राहायची म्हणजे व्यवस्थित दोघं बाजूने भेंडी कुरकुरीत होईल। बघा, छान अशी भेंडी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेली आहे आपण। तुम्हाला कलरवरूनच समजत असेल की किती कुरकुरीत झालेली आहे भेंडी। आता आपण तेल निथळायसाठी चाळणीमध्ये काढून घेऊया भेंडीला। राहिलेली भेंडी पण आपण अशाच प्रकारे तळून घेऊया। ही भेंडी करायला सोपी आणि खायला तर अप्रतिम लागते। तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा ही कुरकुरीत भेंडी करू शकता। उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही आणि अशी कुरकुरीत भेंडी तोंडी लावायला असली तर 2 घास जास्तीचे जातील, इतकी ही अप्रतिम भेंडी होते। अगदी बॅचलर सुद्धा सहज करतील इतक्या सोप्या पद्धतीने ही कुरकुरीत भेंडी आपण केलेली आहे। मुलांना तर भेंडी खूप आवडते आणि त्यांना जर आपण टिफिनमध्ये 30-30 भाजी दिली तर तेही खाऊन कंटाळतात। मुलंच काय, मोठेही आवडीने ही कुरकुरीत भेंडी खातील आणि तुम्हाला 1 वेळा केली तर परत परत करायला लावतील, इतकी ही भन्नाट रेसिपी झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा।
बघा, आपण हेही भेंडी व्यवस्थित कुरकुरीत तळून घेतलेली आहे. तयार आहे कुरकुरीत भेंडी खाण्यासाठी. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी छान ही कुरकुरीत भेंडी झालेली आहे. बघा किती कुरकुरीत झालेली आहे, अगदी पटकन तुटत आहे, म्हणजेच किती छान कुरकुरीतपणा आलेला आहे भेंडीला. बघा, मी तुम्हाला दुसरीही भेंडी तोडून दाखवते. अगदी एक न एक भेंडी कुरकुरीत झालेली आहे. मग कशी वाटली तुम्हाला माझी कुरकुरीत भेंडीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील, अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या. तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.